बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विकास कामांच्या पाहणीसाठी गेलेल्या 22 आमदारांच्या शिष्टमंडळाच्या दौऱ्यादरम्यान मोठं प्रकरण घडलंय। धुळे शहरातील शासकीय विश्रामबाग गुलमोहर रेस्ट हाऊस येथील रूम नंबर 102 मधून पोलिसांनी 1,84,00,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे। या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली असून माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत। अगदी सिनेमातल्या एखाद्या दृश्यासारखं काल धुळ्यात या सगळ्या नाट्यमय घडामोडी सुरू होत्या। आमदारांच्या या शिष्टमंडळाच्या समितीमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार होते। जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी गेस्ट हाऊस मध्ये रूम केला होता। 15 मे पासून गेस्ट हाऊस मधील रूम क्रमांक 102 राखीव केली होती। माजी आमदार अनिल गोटे यांना मिळालेल्या माहितीनुसार या रूम मध्ये कोट्यवधी रुपये असल्याचा संशय होता। त्यांनी रविवारी रात्री या रूम बाहेर कार्यकर्त्यांना घेऊन ठिय्या आंदोलन केला। प्रशासनाला याची माहिती देऊनही 2 ते 3 तास कोणताही अधिकारी घटनास्थळी न आल्याने संशयित अधिक बळावल्या। अखेर रात्री 11 वाजता पोलिसांनी महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। रूम नंबर 102 चे कुलूप तोडल्यानंतर पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड आढळली। रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मोजणी मशीनच्या सहाय्याने ही रक्कम मोजण्यात आली। यात 1,84,00,000 रुपये जप्त करण्यात आले। अनिल गोटे यांनी या रकमेची आकडेवारी 5 कोटींपेक्षा जास्त असल्याची शक्यता वर्तविली आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप